हो गया ना खराब खराब हो गया वो ये हो गया। अरे टालो पानी बंदी जी।
yang tinggi datang ke menjadi binatu karena sama-sama dia asma sopi bahwa kumen sama disebut hati sanjaya sama apa mulai jangan dipaksa ada bukan
Sangam
द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि ईचरागमनं सम्पूर्णम् वन्दे पातिपथाभिरमणे सिक्खपदं समाधियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नादानाभिरमणे सिक्खपदं समाधियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचाराभिरमणे सिक्खपदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादाभिरमणे सिक्खपदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि शिवामिर्यमच्चपमतत्वानाभिरमणे सिक्खपदं समाधियामि कामेरमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सर्वैवपि सर्वदा पंचशीलं धर्मं सहितं सुरक्षितं कृत्वा अपमादरशिलं सम्पदेत वन्दे साधु 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 त्यांचा धर्म आणि कथाकाराने निर्माण केलेला संघ या पिढीला विवाहबंधन करून मी आजच्या दिनाचं महत्त्व थोडक्यात सांगणार आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय भिक्खू ग्रामीण संघ आणि या विहारातील कार्यकारिणी साहेब आणि श्रद्धावान उपासक उपस्थित आहे. आज आपण या ठिकाणी मैत्रीपूर्ण विहारामध्ये विजयादशमी दिन साजरा करतो. हा विजयादशमी दिन आणि बाबासाहेबांनी दीक्षा घेतलेला 67वा धम्मक्रांती दिन. आपण धम्मक्रांती दिन असतो, धर्मांतर नाही. धम्म म्हटलं की बुद्ध धम्म हेच आपल्यासमोर आहे. धर्म म्हणजे अनेक धर्म येतात, परंतु धम्म हा विज्ञानवाद परिवर्तनवादी असल्यामुळे हा धम्मक्रांती दिनाच आपण या दिवसाला खरं तर 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीचा दिन होता. त्या दिवशी आपल्याला सर्वांना सामुदायिकरित्या एकाच वेळेस अशी महान क्रांती केली आणि धम्मदीक्षा दिली नागपूर मुक्कामी. ते देत असताना समाजाचा विचार लक्षात घेऊन माझा समाज बुद्धम शरणं गच्छामि किंवा धम्म संघ याचं जाणून घेण्यासाठी त्यावेळेस असमर्थ होता, सुशिक्षित नव्हता. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी धम्मदीक्षा तर दिली, परंतु यांना धम्म कसा समजावायचा यासाठी त्यावेळेस समाजामध्ये त्याची कोकणाचे भाग कमी होते. आणि त्यामुळं 14 ऑक्टोबरला दीक्षा दिली
आणि दुसऱ्या दिवशी अकोला मुक्कामी ज्यावेळेस दीक्षा दिली, दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी स्वतः धम्मदीक्षा घेतली अनुयायासह त्यावेळेस, आणि दुसऱ्या दिवशी अकोला मुक्कामी त्यांनी फक्त 22 प्रतिज्ञा दिल्या. म्हणजे यांना धम्म समजणार नाही, धम्म काढणे इतके सुशिक्षित नाही. आज आपण सुशिक्षित झालो, आपल्याला धम्म समजतोय, तरी पण आपण त्यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञेचा काटेकोर पालन करत नाही किंवा नियमितपणे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं आचरण करत नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस ओळखलं होतं की यांना बुद्ध सांगण्यापेक्षा यांना काय करायला पाहिजे, त्यांना काय करू नये हे पहिलं सांगावं. याचं कारण असं होतं, ज्यावेळेस आपल्याला नवीन सदरा घालायचा असतो त्यावेळेस पहिला फाटलेला सदरा काढून टाकायचा असतो. नवीन, कारण नवीन कपडे चांगले असतात, ते फाटलेले कोणी अंगावर ठेवत नाही. तर ते फाटलेले कपडे म्हणजे पहिला जो धम्म होता, पहिला जो धर्म होता, तो धर्म काढून टाकण्यासाठी आणि नवीन बुद्ध धर्म स्वीकारण्यासाठी त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि त्या 22 प्रतिज्ञा कोणत्या आहेत त्या आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु आपण त्याचं पुण्यस्मरण आणि अनुकरण करण्यासाठी हा दिवस आपण संकल्प करूया. आणि आत्तापर्यंत ज्यांनी प्रतिज्ञाचं अनुसरण केलं नसेल किंवा म्हणत नसतील तर आपल्या मुलांना तरी सांगूया की बाबासाहेबांनी हे करायला सांगितले आणि हे करायला नाही सांगितलं. म्हणजे पहिल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत ते सोडून द्यायला सांगिततात आणि नवीन गोष्टी स्वीकारायला सांगिततात. नवीन आपण जन्म होत आहे आणि म्हणून नवीन जन्मानुसार आपल्याला त्या प्रतिज्ञाचं अनुकरण करायचं आहे. त्या 22 प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे मी पुढे म्हणतो, आपण मागे बोलावं. आणि प्रतिज्ञा म्हणत असताना हात जोडण्याच्या ऐवजी आपण छातीवर हात ठेवून संकल्प करत असतो. तेव्हा पुढे मी हात करता असा छातीवर हात ठेवतो, असा ठेवा, असा की म्हणजे, आणि मी प्रतिज्ञा करतोय. या प्रतिज्ञा आहेत आणि प्रतिज्ञा संपूर्ण करायच्या आहेत, पूर्ण करायच्या असतात. म्हणजे म्हणायच्या आणि सोडून द्यायच्या नसतात. माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणावं, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसा प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध करणार नाही, पिंडदान करणार नाही. मी बुद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेही आचरण करणार नाही. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन. भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन. भगवान बुद्धाने सांगितलेल्या 10 पाविका मी पाळेन. मी सर्व प्राणीमात्रावर दया करेन, त्याचे लालन पालन करेन.
व्यभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही, ज्ञानशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवेन. माझ्या जुन्या मनुष्य मात्रांचा उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतपत बुद्धाच्या शिकवणी प्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो. साधू साधू साधू. जय भीम. ठीक है. शाम को 7 बजे परित्राण भोजन दान सांबरचं एक होते. ठीक है. ये ज़्यादा नहीं है. हाँ. थोड़ा सा आपके हिसाब से आपको जैसा लगता है. गर्भुचानिवटुसा संसतिस्स कथयता कालना धर्मसवनं एतं मङ्गलमोत्तमम्. आज क्या इधर लोग मानते क्या धम्मचक्र प्रवर्तन दिवस, धम्मचक्र प्रवर्तन दिवस. तो क्यों ये मानते हैं? मतलब दूसरा ये से हिंदुओं से लोगों को भी इस धर्म से किया, इसलिए धम्मचक्र प्रवर्तन ये दिवस मानता है. और एक्चुअली मेन धम्मचक्र प्रवर्तन दिवस तो आषाढ़ी पूर्णिमा में जिस दिन बाबा को बुद्धि ज्ञान प्राप्त होने के बाद जब भी सोचा धर्म प्रचार करने के लिए जब भी सोचा और आषाढ़ी पूर्णिमा के दिन आके क्या वो पंचवर्गीय शिष्य को धम्मचक्र प्रवर्तन सूत्र का फैसला किया था. एक्चुअली वो धम्मचक्र प्रवर्तन सूत्र में क्या क्या है पूरा बहुत डीप है. मतलब मुझसे का मिलने का मार्ग उधर ही है. और अभी हम लोगों को क्या करना पड़ेगा? तो पहले कैसे अच्छी तरह से रहने का, अच्छी तरह से जीने का, वो भी पहले हम लोगों भी ढूंढ के निकल के इसके बाद वो खुद से छुटकारा मिलने का मार्ग पे चलना ही पड़ेगा. तो थोड़ी देर पहले तुमने जो ये बोला गाथा बोला 11 साल संसदिस्स कथयता कालना धर्मसवनं एतं मङ्गलम्. मतलब गौरव है, मतलब जिस लोगों को गौरव करने का, ऐसा लोगों को गौरव करने के लिए और अच्छी तरह से विनय को पूर्ण करके सोचो. इधर मेरा सामने चक्रवर्ती साहब है, उसको कैसे रेस्पेक्ट देना चाहिए, ऐसा ही रेस्पेक्ट देने का. और छोटा बच्चे को कैसे रेस्पेक्ट देना चाहिए, उसको इसी तरह की ये रेस्पेक्ट देने का. देने से क्या होता है? मंगल होता है लोगों को. इसलिए हम लोग भी अब बाबा साहब भी ऐसा ही है. क्या है इधर का लोगों को तो ये किया वो मतलब पहले से कितना ये तो मुझसे तो आप लोगों की जानकारी है. मतलब दूसरा का तो क्या क्या दबा के रखा मुझसे तो आप लोगों को भी मालूम है, इसलिए उस तरह मैं नहीं जा रहा हूँ. हम लोग ने अच्छा काम किया. और बाबा मुझे ये बोला था क्या काटा ही होता नाम से है शब्द है. इसका मतलब कृतज्ञता प्रकाश करने का. बाबा साहब इधर के लोगों के लिए बहुत अच्छा काम किया और सिर्फ इधर लोगों के लिए नहीं पूरा देश के लिए अच्छा काम किया, इसलिए उनको कृतज्ञता प्रकाश करना चाहिए. आज इधर बुद्ध लोगों का ये ऐसा ही है, मतलब उनको कृतज्ञता प्रकाश करने का दिन है और सम्मानित करने का दिन है इधर लोगों के लिए. हम लोग
जो आप जो जो प्रोग्राम अरेंज किया ना ये बहुत अच्छा काम किया, इसलिए मैं तो विश्व संघ का तरफ से हम सब लोगों के लिए बहुत आशीर्वाद दे रहा है। और देखो जिस जगह में जिस देशों में महापुरुष जन्म लेता है उन दोनों क्या हमेशा इस शांति मिलता है। इसलिए भगवान क्या कहता शुद्ध मंगल लोगे संबुद्ध सर्वदा लोकांको बुद्धाचरण मंगम संपादित होने, मतलब भगवान बुद्ध उत्पन्न होने का मतलब क्या है, लोगों को मन में सुख शांति मिलता है और धीरे धीरे क्या वो दुख से सुख करने का मार्ग भगवान बुद्ध दूर से निकाल के लोगों को पास आके प्रसार करता है। इसको क्या लोग दुख से सुख करा मिल जाता है। अभी भी इस दिन इधर का लोगों के लिए ऐसा ही दिन है, दुख से सुख करा मिलने का दिन मिल गया इस दिन पे। और धम्म भी ऐसा है, धम्म मतलब क्या है, धम्म मतलब नीति है। जिस तो थोड़ी देर पहले आप लोग जो पंचशील लिया वो जो ग्रेट का लोगों के लिए, एक्चुअली ये पंचशील सिर्फ बुद्धिस्ट लोगों के लिए नहीं, ये सब लोगों के लिए और सब प्राणी के लिए। जिस लोग ये प्राणी को ये पंचशील फॉलो करने का, देखो पहला जो शील है पाणितिपाता वैराग्य मतलब मैं प्राणियों का नहीं करूँगा, सिर्फ प्राणियों का नहीं, मतलब कोई प्राणी को मैं दुख नहीं दूंगा। तो जब आप दूसरा कोई प्राणी को आप दुख नहीं देंगे तो वहाँ पे क्या सुख शांति मिलेगा, शांति आ जाएगा। इसलिए ये मानवता का सील बोला था भगवान बुद्ध, मानवता का सील, जिसके पास एक पंचशील नहीं रहेगा तो इंसान नहीं। तो सोचो जिसको पंचशील अच्छे से मानना है, पानीता करता है, चोरी करता है, बेरोजगारी करता है, तो सोचने की ज़्यादा काम है ना। इसलिए ये पंचशील मानवता का सीढ़ी है। मैं बोलूँगा क्या आप दीजिए से आपको जो 2200 मीटर जल्दी है वहाँ पे भी पंचशील के बारे में ये लिखा है। ये सारी ये संदर्भ है तो क्या है यहाँ पे पंचशील के बारे में लिखा है। तो मैं बोलूँगा आप जब भी ये हम लोग ये किया था छोटी सा जब लिया ये एक आपको हाथ रखे हम लोग जब भी बोला तो अच्छी तरह पालन करो। पालन करने के बाबा साहब का जो सपना है युद्धमय भारत बनाने के लिए कभी पूरा हो जाएगा, ठीक है। और ये नहीं होगा हम लोगों से यही ये विकल्प लगा क्या हम लोग अच्छे तरह से पंचशील पालन करो और सुख शांति से जिए। ये सब लोगों के आशीर्वाद देंगे। मेरा छोटा सा तो प्रवचन के आप समाप्त कर देना। सभ्य सत्ता सुविधा तो सब का पहुँचन तो निभान अच्छा बच्चे होने
सर्वांना मैत्रीपूर्वक द्यायची अखंड विश्वाला शांतीचा मार्ग देणारे शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध आम्हा सर्वांना मुक्ती आपल्या सर्वांची मुक्ती करणारे आणि आपल्या देशाची घटना येणारे घटनाकार बोधिसत्व महाराष्ट्र डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्या त्यागांना सुरुवात प्रणाम पंचांग प्रणाम आजच्या या मंचावर असलेले भिक्खू सुबोधी खेरो आणि त्यांचं संघ सामान्य संघ यांना युवावर्ग पंचांग प्रणाम. आजचा हा धर्मदिवसाची आपल्या मैत्रीपूर्ण विहार याच्या वतीने सौरभ संपत्तीने साजरा करत असताना आता हे पहिल्या सत्रामध्ये या धर्मध्वजारोहण आणि बुद्धवंदना धर्मवंदना संघवंदना आणि सूत्रपठण होऊन 22 पतीला आपण सगळ्यांना दिला आहे. तर त्या 22 पतीने सगळ्यांनी तत्व पालन करावा असं मी आपल्या सर्वांनी विनंती करतो. आणि हा दुसऱ्या सत्रामध्ये संध्याकाळी 5 वाजता परत या बुद्धवनामध्ये कार्यक्रम त्याच प्रकारे चालू होईल. आणि आज या वर्षावरच्या काळामध्ये या बुद्धविहारामध्ये मैत्रीपूर्ण वतीने 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर अशा आमचे सुबोधी संस्थेची याच्या अधिपत्याखाली सामने शिबिर आयोजित आहे. या सामने शिबिराला 10 दिवस या उपक्रमाने भोजनला आणि नाश्त्याला देऊन जे या संघाला या सामने शिबिराला खूप मोठं सहकार्य केलं आहे. आणि म्हणूनच आजचा हा 10वा दिवस सामने शिबिराने सामन्याने पूर्ण केला आहे. म्हणून सर्व जे उपासक ज्या उपासकांनी भोजनदान आणि नाश्तादान दिलं आहे त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आता 11:30 वाजता जे भिक्खू आणि सामना त्यांचा भोजन होणार आहे. तरी पण सर्वांना विनंती आहे की सकाळी संध्याकाळी संध्याकाळी 7 ते 7
तथागत भगवान गौतम बुद्धाचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धाचा विजय असो. आद्य घटने शिकवा
साहेबांचा विजय असो. भारतीय घटने शिल्पकार पुढे डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो. वज्र संगात कायस अंगिरस तदिनो केसमूसी अखीन नीलठाने हिरस्यो नीलवन्ना निच्चरन्ति अनन्तकासबुधके वज्र संगात कायस अंगिरस तदिनो चायितो चक्राखीन नीलठाने हिरस्यो नीलवन्ना निच्चरन्ति एवं नमतं उदयञ्च भवन्तं मनोहरं कायेन वाचा चित्तेन मन्दिरस्य नमः नमः साधु 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 भगवान बुद्धाचा भगवान बुद्धाचा भगवान बुद्ध की करुणा हो भगवान बुद्ध की करुणा भगवान बुद्ध की करुणा हो. भगवान बुद्ध की करुणा हो. साधु 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 बनते आपण हार घालायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला प्रतिमेला हार घालायचा आहे एक मिनिट साधु 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 डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो. बनते संपला असेल परत चालू का. वन्दामि वन्दे भारतेन कर्तं सर्वपराधं प्रथमे वन्दे
सभ्येति विवेचन्त सुगरोगविनस्सतमाति भवतन्त्रे सुखिदीर्घायुर्भवम् अभिवादनशिरच्च नित्यमृतभक्षेन चत्तरधम्म वदन्ति आयुवन्यं सुखं बलम् आयुवारोग्यसम्पत्तिः सर्गसम्पत्तिर्विषं तत् विनिपुणसम्पत्तिः यमुनाते समिजान्ति। ठीक है, अभी वो 10 सील निकैप करने का मतलब उतारने का। मेरे साथ बोलिए। ओकासो अहं बन्ते बाबजा सामनेरा दशशिला निक्कप्पामि द्विसहस्रंसः पंचशिला धम्मं यच्चामि अनुग्रहं कृत्वा चिरं देता मे भन्ते द्वितीयम्पि ओकासो अहं बन्ते बाबजा सामनेरा दशशिला निक्कप्पामि पंचशिला धम्मं यच्चामि अनुग्रहं कृत्वा चिरं देता मे भन्ते बाबजा सामनेरा दशशिला निक्कप्पामि द्विसहस्रंसः पंचशिला धम्मं यच्चामि अनुग्रहं कृत्वा चिरं देता मे भन्ते। यमहं बडवितं बडेतां नमो तस्या भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि। चरणागमनं सम्पूर्णं मां वन्दे पाणिपाता विरमणि सिक्खपदं समाधियामि पाणिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि आदिन्नादाना विरमणि सिक्खपदं समाधियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचरा विरमणि सिक्खपदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मूर्छावादा विरमणि सिक्खपदं समाधियामि मुद्रावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि शुरामेरय मज्जपमडत्वना विरमणि सिक्खपदं समाधियामि सुरामेरय मज्जपमडत्वना सिक्खापदं समाधियामि साधु साधु साधुमं तिस्रञ्च पंचशिलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शिलं सम्पदेहि देता साधु साधु साधु। ठीक है, अभी वो दर्शन कर सकते हैं। म्हणजे देने का चला डायरेक्ट हा आता संपतोपर्यंत पूर्ण जागेवरच थांब, खाली नको.
हा अध्यक्षाने आणायचे आहे. धर्मोपसकांनी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. आता धर्मध्वजारोहण त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आदरणीय सर्व भिक्खू संघ, विद्यार्थी, सर्व उपासक उपासिका धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. उजव्या बाजूला धर्मध्वज आहे, तिथे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. सर्वांनी आपल्या धर्मध्वजाजवळ उपस्थित राहायचं आहे. आदरणीय पूजनीय भंते संघ आणि सर्व सद्धमातील धर्म उपासक सर्वांनी धर्मध्वजारोहण करण्यात येत आहे. त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर धर्मध्वजाजवळ सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आजच्या महाकठीण चिवरदानाची सुरुवात आपण रॅलीने केलेली आहे, धम्म रॅलीने केलेली आहे. त्यानंतर धम्मध्वजारोहण करण्यात येत आहे. धम्मध्वजारोहण झाल्यानंतर पुढील कार्यक्रम होणार आहे. सर्व उपासकांनी धम्मध्वजाजवळ उपस्थित राहायचं आहे.
आदरणीय पूजनीय विष्णुप्रसादचे हस्ते ब्रह्मध्वजाचं रोहांच्या ठिकाणी होणार आहे. ब्रह्मध्वजारोहणीचा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. सर्व उपस्थितांनी 2 मिनिटांसाठी तिथे उपस्थित राहायचं आहे. Maya